नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझी गोठ्यातली कामं आवरस्तोवर ना पिऊ सिद्धीना शाळेतून यायचा टाईम होत असतो आणि 5 वाजता बाहेर पाऊस असल्यामुळं ना मी बाहेरचं काही शूट केलंच नाही. आता ना मी त्या दोघी येणार होते आणि शाळेतून आलं आणि त्या दोघींना ना काहीतरी चटपटीत असं खाऊशी वाटतं. जे सकाळी खाल्लं ते संध्याकाळी नको, वेगळं काहीतरी. आणि सिद्धीना तापलेली होती, त्याच्यामुळे त्याच्या तोंडालाच चवील. आणि आज मला सोमवार होता, त्याच्यामुळे दुपारी काही मी साबुदाणा वडे तळले होते. म्हणलं मग ते आल्यावरती गरम गरम तळायला. ते एका शेगडीवरती ना चहा ठेवला होता आणि इकडे मी एका शेगडीवरती ना वडे तळून घेत होते. तर मला वडे बनवा. आणि बघा शाळेतून आले नाही तर पहिल्या किचनमध्ये येतात आणि लगेच म्हणतात मला माहिती होतं वास सुटला होता काही तर तो करीत असताना किती आनंद होतो. आणि किचनमध्ये आले की पहिल्या आईला शोधतात. शाळेतून आलं ना तो मम्मा कुठे गेली, काय बनवलं खायला, लगेच किचनचं दरवाजे उघडला जात असतो. आणि आज म्हणलं द्यावा. आणि ही म्हणत माझं औषध म्हणा असं लय कडू कडू तोंड पडले, पाणीसुद्धा कडू लागत होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आज बनवा. आणि नाही ते माझं चहा उकळला तर पहिले शेवटी म्हणलं सिद्धीला म्हणलं ना चहा देऊन ये. तर सिद्धी म्हणते नाही पिऊला सांग, ती म्हणून एक म्हणून हिला सांग. आणि ते असं मस्त गरम गरम वडे बनवायचं चाललेलं आहे माझं. कोणाकोणाला आवडतात वडे नक्की कमेंट करून सांगा. तर आधी दुपारी एवढे चांगले वडे झाले नव्हतं बनवता आले, आता एवढं भारी एवढे कडक भारी छान वास सुटलेला होता आणि भारी लागतात. आणि मग एका शेगडीवरती चहा उकळलेला होता. म्हणलं आता पहिला चहा देऊन घ्यावा यांना. तर मग पिऊला म्हणलं बाई तू मोठी तू दे चहा. शाळेतून आलं काम जर सांगितलं ना त्यांना लगेच कंटाळा येतो. पण हाताखालची कामं ना ह्या दोघी करीत असतात. सिद्धीने जरी नाही केलं तरी पिऊ करीत असते. आणि चहाला काय दूध नव्हतं त्याच्यामुळं कोरा चहा आहे. इकडं सकाळचं आहे ना वटाणा आठवायला ठेवलाय. मॅडम आल्या का, काय झालं? चला आता मला दे चहा. होत आहे ना आता झालंय ना नाही इथं पण तळत येत ना, मग घे ना तू पण. काय तसंच खाणार का? ती आपली गेली घेऊन 2 वड्या घेऊन आणि हिला त्याच्यासोबत पाहिजे. खात्यात का त्याच्याबरोबर काही काय खात्यात सांग बरं. ती दही शोधायला गेली आहे बाई. स्पेशल असं ताट पाहिजे ना यांना तर रोज शाळेतून आले ना संध्याकाळच्या पारी. आता कुठं टीव्ही बघायला बाहेर का. वडं तळून झालं तर म्हणलं आता पटकन ना कुकर लावून घ्यावा. फक्त डाळच लावायची होती, भात काय संध्याकाळचा खात नाही. पुरींना सुद्धा शाळेत तो भात भेटत असतो त्याच्यामुळे ते आपण संध्याकाळी खात नाही. खाते तर मी एकटीच, मग टीपुरतं मी काय भात लावित नाही. म्हणलं पटकन कुकर लावून घ्यावा शेगडीवरती, कारण की वाटाण्याचं कालवण आटलं होतं, चांगलं सुक्क वाटाणा झाला होता. आणि इकडे मी कुकर लावून घेतलं आणि म्हणलं मग पटकन येणं सगळी भांडी गोळा करावा आणि घासून आणावा. संध्याकाळी जर पिऊचं तिचं डबं जर असलं ना ते डबं, पुन्हा काही चहाची भांडी, कालवणाची कढई वगैरे असते मी घासून आणते. एक घमेलं ना रोज संध्याकाळी तेवढं घासायला असतं. आणि मग नंतर ना स्वयंपाक झाल्यावरती पुन्हा एकदा तिथं बघा मी एक घमेलं भरून भांडी घासून आणलेली आहे. म्हटलं भांडी तोपर्यंत पाणी सुकतं तोपर्यंत ना पाण्याचा जार भरून आणावा, फिल्टरचं पाणी. तसे ती म्हणजे पाणी गळतं, तिला म्हटलं बाहेर ठेवून तोपर्यंत ना कुकर शिजला काय बघावं. म्हटलं त्याला काय शिट्टी होतच नव्हती, मग त्याचं झाकण ढिल्लं होतं, मग ते लावून घेतलं. आणि ना औषध मारायला ना आमच्याकडे त्यांना ड्रोन आलं होतं, मग तेच बघायची लेकरांची चालली होती धावपळ. आम्ही जवळ जाऊ का, आणि त्याचं एवढा औषधाचा फवारा लांबपर्यंत उडत होता त्याच्यामुळे त्यांना काय पाठवलं नाही. आणि मी पहिल्यांदाच एवढं टेरेसवरती गेली होती ना, बघते तर बघा कसला हिरवागार परिसर दिसतोय, डोंगर वगैरे. एवढ्या कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही, एवढं क्लिअर आणि भारी प्रसन्न वाटतं. गावाकडची मजा वेगळीच आहे ना. सगळीकडे पावसामुळे ना हिरवगार झालेलं होतं, ढगाळ वातावरण होतं. बघू शकता अर्धा सोयाबीन आहे ना अर्धा वावर तसंच आहे कांदा लावण्यासाठी. बघा कसलं भारी दिसतंय, हिरवगार असा परिसर. पावसामुळे छान वाटतं असं फिरायला कुठं जायचं म्हणलं तर. आणि मग ना ते जार भरून आणला, पटकन अशा भाकरी बनवून घेतल्या आणि मिरची तळून घ्यावं म्हणलं चांगलं तोंड लावायला. वाटाण्याचं तर कालवण होतंच, सुका वाटाणा, मग छान अशी मिरची तळून घेते मी.
मग इथे मिरची तळून झाली, त्यावरती मीठ टाकलं ना, अशी मिरची खायला वडापावची जशी मिरची असेल तशी टेस्ट येते. आणि मग त्याच कढईमध्ये ना मी डाळीला फोडणी देऊन घ्यावं म्हणलं पटकन. डाळ भाकर, कारण की सकाळी चपात्या केल्या ना संध्याकाळी भाकर लागते, किंवा सकाळी भाकरी केल्यानंतर संध्याकाळी चपाती लागते, असं काय असतं. डाळ उकळायला ठेवली शेगडीवरती आणि पटकन मी ना भांडी घासून आणली आणि गॅस किचन वाटा सगळं पुसून काढलं. तर आता भांडी घासून आणलेली आहे ना मी, तर ती फळी लावून घेत आहे. तर भांडी घासायच्या अगोदर ना मी किचन वाटा मस्त असं क्लीन करून घेतला होता. ते बघा कसल्या होत्या. आणि खरंच कितीही वाजले कितीही टाईम झाला ना तरी असा किचन वाटा स्वच्छ असा दिसला ना की मन असं प्रसन्न होतं. आणि सकाळी उठल्यावरती सुद्धा खूप छान फ्रेश वाटतं. संध्याकाळची भांडी मी संध्याकाळीच घासून ठेवीत असते. आणि इथं बघा शेगडीवरती मस्त अशी डाळ उकळलेली आहे. जेवायला थोडासा टाईम होता, कारण की वडा ते खाल्लेलं होतं पोरींनी, त्याच्यामुळं मग या लाडुलीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या. आणि हा म्हणतो तिनं अंगठा तोंडात घालती ना, तर म्हणतो अंगठा तोंडात घालू नको. आणि वरातलंच तर अंगठा चौकायची सवय आहे ना, तिला सांगतो ए पा दिदे अंगठा तोंडात घालू नको. म्हणलं तुझा अंगठा पार बारीक झाला आहे. म्हणतो मी नाही घालीत आता. आणि त्याला व्हिडिओ जर काढायला लागलं आणि त्याला खूप आवडतं. आणि मग 7 वाजले होते. पिऊला म्हणलं दिवा आणि अगरबत्ती लाव, रोज दिलावी असते. सध्या अभ्यास करीत होती. आणि मग ही ना अशी उभं पुढं सरकायला बघती, पण तिला पुढं काय सरकता येत नाही. आईच्या संघाच्या थोड्याशा गप्पा मारल्या. मग नंतर जेवण वगैरे करून घेतलं मी. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ही पुढं सरकायची योजना मागं जाते. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.